इंद्रा हा टाय छान आहे, हाच तू घाल. पण मी काय म्हणते, ही टाय नाही एक नंबर दिसेल. तुला कोणी विचारलंय? आई मी काय म्हणतोय, तो टाय खरंच खूप चांगला आहे. तो घालू का मी? तो घालू का मी? तो घालू का मी? रे बाप रे, अजूब्रो बघितलंस ना आता काय झालं? चक्क दादू राणीच्या चॉईसला हो म्हणतोय. झालं आता, कोणीतरी बायकोचा गुलाम झाला. अगं चिकू, आता बायकोला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी दादूला आवडून घ्याव्याच लागणार ना. हे बघ दारातल्या घरात ब्रश करतोय तो. बास आणि तो टाय इकडे. बापरे इंद्रा, आठवतंय ना शाळेत असताना मी तुला टाय बांधत होते. आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा तुला टाय बांधणार आहे. आई मी काय म्हणते, कशाला टाय बांधताय ना भाऊजींना तुम्ही? नाही म्हणजे शाळेत असतानाची गोष्ट वेगळी आहे. आता आबा म्हणतात तसं खरंच भाऊजींचं लग्न झालंय ना. आणि तसाही तुम्ही जो टाय बाजूला काढलात त्यांना बांधायला, तो त्यांना बांधायचाच नाहीये ना. त्यांना त्यांच्या बायकोची चॉईस आवडली आहे, मग तिलाच बांधू देत ना टाय. उर्मिला 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 उर्मिला. अरे हा करेक्ट आहे बहिणीचं. बाबा तुम्हाला काय वाटतं? मला त्या बरोबर बोलतायत. राणीला टाय बांधू द्या. अर्थात इंद्राची हरकत नसेल तर. नाही ठीक आहे. आई तुम्ही नका ना चिडू माझ्यावर. अहो त्या मुलीची फजिती व्हावी म्हणूनच तिला मी हे मुद्दा म्हणून करायला सांगितलंय. तिला कुठे टाय बांधायला येणार आहे? ची मजा बघा आता. आधीच हिला गळ्यात मारल्यासारखं झालंय. त्याची बेअक्कल पोरगी माझ्या इंद्राला टाय बांधणार. आता पण इंद्रा राणीची बाजू घेतोय का बघावं लागेल. आज जमणार आहे का हिला टाय बांधायला? इंद्रा अरे तुला उशीर होतोय ना. हो मला उशीर होतोय, पटकन कर. राणी जमेल तुला, प्रयत्न कर. हां वाह वहिनी, भारी आयडिया काढली हा तुम्ही.
चला निघतो मी. अरे दादू दादू ऐक ना. मी पण येतो. बघितलं का सगळ्यांनी दादू कसा लाजला आणि पळून गेला. या राणीने माझ्या दादूवर काय जादू केले काय माहित. अर्थात प्रेमाची. हा. नक्की चिठ्ठी मी घेतली होती ना? काय हुडकताय? अगं काय नाही, अहो मी आता येताना बघितलं तुम्ही तिथं हुडकत होता. काय हुडकताय? मला वाटलं उंदीर बिंदीर आता आला काय. ती दिसतोय का बघत होतो. आता काही काम करू लागणार आहे का बसणार आहे उंदीरच हुडकत? बरं सांग की काय करायचंय? अहो त्याला संपलंय घरातलं. जावा एक तेलाची पिशवी आणून द्या मला दुकानात. ठीक आहे आणतो. नाहीतर असं करा, नुसतं तेल नको, वाईज डाळी डोळी बी आणल्या पाहिजेत. तुम्ही एक काम करा, ते कागद आणि पेन घ्या, मी सांगते काय काय आणायचं. एकदाच आणा किराणा मालाच्या दुकानात. बर चिठ्ठी घरात तर नाही. माझी चिठ्ठी 10 रुपयाला मी बसलो होतो ना, तिथंच कुठतरी पडली असेल तर पडू दे. बरं झालं, आता सुरकीच्या हाताला लागणार नाही ही वेळ झालं. ही जागा आहे तुझी, इथे झोपायचंय तू रोज. पाय पुसणी आणि तू तुमच्यात काही फरक नाही. उठ उठ तिथून. इथल्या कुठल्याच गोष्टीवर तुझा काही हक्क नाही. सरांचं हे असं वागणं कसं सहन करणार आहे? आमच्या नात्याला या लग्नाला काही अर्थच उरलेला नाही. माझ्या नात्याचं काय अस्तित्वच नाहीये. ते कसं निभवायचं? ह्या अशा नात्यात राहून नक्की काय हाताला लागणार आहे माझ्या? मला आबांशी याविषयी बोललंच पाहिजे. त्यांना खरं काय ते सांगितलंच पाहिजे. काय रे, का तुला सतत पुढे पुढे करायचं असतं? मी तुला एकदा सांगितलं होतं ना, इंद्रापासून दूर राहा. तरी का त्याच्या परत परत जवळ जातेस तू? लग्न आधी तुला बजावलं होतं ना, तरी ऐकलं नाहीस तू माझं. आणि आता तर काय हद्दच झाली आहे तुझी. माहिती मॅडम, तुम्ही काय बोलताय? निर्लज्ज आहेस तू, निर्लज्ज. सगळं करूनही आव असं आणतेस की तू काही केलंच नाहीस म्हणून. माझ्या इंद्राला टाय बांधायची हिंमत कशी झाली ग तुझी? इंद्राला त्याच्या लहानपणापासून मी टाय बांधत आलीये, त्याचं सगळं मी करत आलीये. आणि घरात येऊन तुला 4 दिवस नाही झाले, ते सगळे हक्क माझ्याकडून काढून घ्यायला बघतेस का? असं काहीच नाहीये माझ्या मनात. आणि मी स्वतःहून कुठे गेले होते त्यांना टाय बांधायला? तुम्हीच म्हटलात ना जाऊन टाय घेऊन ये, म्हणून घ्यायला गेले होते. आणि सगळ्यांनीच आग्रह केला की टाय बांध, म्हणून मी बांधला. मॅडम मी खरंच सांगते, माझ्या मनात असं काहीच नाही. हो का? मग उद्या हेच सगळे म्हणतील शेण खा. खाणार आहेस? बोल ना, खाणार आहेस का शेण? तुझं घर पोखरायची सुरुवात माझ्या लेकापासून करतेस हे मला दिसत नाही असं वाटतंय का तुला? तुझ्या मनातलं ना मी चांगलंच ओळखू नये. माझ्या इंद्राच्या जवळ जायचंय का तुला? पण मी ते खपवून घेणार नाही. त्याच्यापासून दूर राहा. माझ्या घरच्या सुनेचे, माझ्या इंद्राची बायको होण्याचे अधिकार मी तुला कधीच देणार नाही. मला ती बास. ती बोलाल तिला माणूस की विकून खालीत की काय? इंद्रा आणि राणीचं लग्न झालंय आता. का सतत त्यांच्या मध्ये येत आहे? का त्यांना एकमेकांपासून दूर करताय? वेळ लागले का तुम्हाला? हो लागले मला वेळ.
माझ्या लेकाला या दळीद्री पोरीपासून वाचवताना तुम्ही सगळेजण मला वेडी ठरवणार असाल ना, तर हो, आहे मी वेडी. आणि मुळात मी या दोघांच्या मध्ये नाही आलेली. ही फालतू मुलगी माझ्या आणि माझ्या इंद्राच्या मध्ये आली आहे. एका आई मुलाच्या नात्यामध्ये आली ही मुलगी. इंद्राचं त्याच्या लहानपणापासून सगळं मी करत आली ना, मग ही कोण आहे माझे सगळे अधिकार माझ्याकडनं काढून घेणारी? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे. कसं कळत नाहीये तुम्हाला? आपला इंद्रा काय तर लहान नाही राहिला. आणि जेवढा आईचा हक्क असतो ना मुलावरती, तेवढाच हक्क लग्नानंतर बायकोचा असतो. आणि त्याच हक्कानं राणीने इंद्रासाठी काही केलं तर बिघडलं कुठे? तिचा माझ्या इंद्रावर काही हक्क नाहीये. मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. तुमच्या सांगण्यानं काय होते हो? वस्तुस्थिती काय आहे समजून घ्यायला नको? अब तुम्ही नका बोलू मॅडमला. काय त्यांच्या बोलण्याचं मला काहीच वाटलं नाही. तुम्ही दोघं माझ्यामुळे भांडू नका, मला नाही आवडणार. उगाच साळसूतपणाचा आवडू नको. तू किती आतल्या गाठीची आहेस ना, हे मला चांगलंच माहिती आहे. भासाला खूप ऐकून घेतलं तुमचं. मी पुन्हा पुन्हा तेच तेच तुम्हाला सांगणार नाही. आपल्या घरात लक्ष्मीच्या पालवानी एक सोन्यासारखी मुलगी सून म्हणून आली आहे. तिचं कौतुक करायचं राहिलं बाजूलाच, उलट तिच्याच मागे हात धुवून लागलात तुम्ही. आणि मला तुमचं कधी कधी कळतच नाही. तिचा पाय दुखतोय म्हणून तिला शेक देण्यासाठी गरम पाणी किती आहे हे तुम्ही बघत बसला होतात. मग आत्ता असं अचानक काय बिघडलंय? राणीनं तिच्या नवऱ्याचा टाय बांधला, काय चुकलं तिचं? तुमचं आई म्हणून कुठे स्वाभिमान दुखावला आणि कशासाठी? कारण मी हिला माझी सून आणि माझ्या इंद्राची बायको मानत नाही. उद्या अगदी देवाने जरी येऊन मला सांगितलं ना, तरी मी त्याचंही ऐकणार नाही. ही माझी सून नाहीये आणि कधीच नसेल, आणि कधीच नसेल, आणि कधीच नसेल, आणि कधीच नसेल. शांतो, मला खरंच कळत नाही तुझं मी सांत्वन कसं करू, कसं समजावून सांगू तेच कळत नाही मला. माझ्या माहितीला काय झालं तेच कळत नाहीये ग. खूप चुकीची वागते तुझ्याशी. आई म्हणून इतकी वर्ष सांभाळ करते ती इंद्राचा. तू अचानक आमच्या घरी लग्न करून आलीस. तुमचं नातं स्वीकारणं खूप जड जात आहे तिला. तिच्या इंद्राचं लग्न तिच्या पसंतीनं झालं नाही ना. पण माझी मालती खूप चांगली आहे ग. मला तिच्यात कुठलीही कपट नाही आहे. मला ना खूप चांगली ती. मला खात्री आहे तिचं तुझ्याविषयीचं मत लवकरच बदलेल, खात्री आहे मला. आणि मी तिला समजावून सांगतो बरं का, पदोपदी समजावण्याचा प्रयत्न करतोय मी. पण मी पाठीशी आहे तुझ्या. तुम्ही हे एवढं बोललात ना, तेवढंच खूप आहे माझ्यासाठी. राणी, तुझ्या आमच्या घरच्यांकडनं काय अपेक्षा तू सांग. आम्ही तुझ्या पद्धतीने ऍडजस्ट करायला तयार होतो, प्रयत्न करतो. हो बाबा, काय बोलताय तुम्ही? हो, लग्न झाल्यावर मुलींना सासरे जाऊन ऍडजस्ट करायचं असतं. त्यांना सगळ्यांची जमवून घ्यायचं असतं. कोणी तिच्यासाठी ऍडजस्ट करत नाही. बाबा, तुम्ही पहिले असे असाल ते सुनेला विचारताय की मी काय ऍडजस्ट करू? मुलगी जेव्हा तिथं घर सोडून माहेर सोडून सासरी येते ना, तेव्हा तिला जपणं, तिला समजून घेणं, जाणून घेणं हे खरं तर सासरकडच्या मंडळींची जबाबदारी असते. आणि तू माझी सून नाही आहेस का, माझी मुलगी असतो. माझ्या इंद्राशी जुळवून गेला खूप त्रास होतोय ना तुला. माझ्या इंद्राचा स्वभाव खूप तापट आहे का, विचित्र आहे. त्याला कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही. पण मला खात्री तू तुमच्या नात्याची किंमत त्याला दाखवून देशील. तू त्याला माणसात आणशील, खात्री आहे बा. तर एकच इच्छा, प्रेम आपलं घर आहे ना हे टिकून राहावं, यातली नाती टिकून राहावी. तर एकमेकांविषयी प्रेम वाटावं,
एकमेकांसोबत राहावं त्याने. मी नाही वेळ देऊ शकलो घरातल्यांना, त्यामुळे आमच्या नात्यात दुरावा आलाय. मी हे मालकी, मी इंद्रा, या नात्यातल्या सगळ्या भेगा आहेत ना, त्या सगळ्या बुजवून टाकायच्यात मला. तुझी साथ असेल ना तर मी तेही करून दाखवेन. प्लीज, मला खात्री आहे तू आमच्या घरच्यांची मनं जिंकशील. आमच्या घरातल्या लोकांची जी विस्कटलेली घडी आहे तू नीट करशील. माझ्या घरातल्यांची मूठ तू नीट बांधून ठेवशील. या आभासाठी करशील ना एवढं? काय खरं तर मी तुला भरभरून द्यायला हवं, मीच तुझ्याकडे मागतो. आबा, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मी हे घर टिकवून ठेवेन. मी एकत्र बांधून ठेवेन सगळ्यांना. तुमचा फक्त आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर असू दे. हे सगळं निभावून देईन आबा. सो दिस इज आवर होल प्लॅन. सगळ्या काही गोष्टी या प्लॅननुसार आपण एक्झिक्यूट करणार आहोत आणि याच बेसिसवर आपण सगळे ग्रो करणार आहोत. आय नो यू हॅव ट्रस्ट इन आवर कंपनीज प्रोडक्टिव्हिटी. मी तुम्हाला गॅरंटी देतो, आपण जर या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या तर फक्त महाडिक इंडस्ट्रीज नाही, आपण सगळे ग्रो करणार. ग्रेट, सुपर प्रेझेंटेशन मिस्टर इंद्रजित महाडिक, आणि तुमचा क्लॅरिटी ऑफ थॉट इज व्हेरी नाईस. एक्झॅक्टली, इतकं छान एक्सप्लेनेशन दिलंय की प्रोजेक्ट बद्दल कम्प्लीट पिक्चर क्लिअर झालाय. वी आर हॅपी टू वर्क विथ यू. मिस्टर इंद्रजित, खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आय मीन म्हणजे तुम्ही सांगितलेल्या प्लॅननुसार आपण सक्सेसफुल होऊ यात कोणतीच शंका नाही आहे. पण मला तुमच्या प्लॅनपेक्षाही तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमचा ॲपिरियन्स खूप आवडला. आमच्यात जे डिस्कस झालं होतं तेच तर बोलला. याचं ना गरजेपेक्षा जास्त कौतुक झालं की आम्हाला भोगावं लागतं. बाय द वे मिस्टर इंद्रजित, यू आर लुकिंग स्टनिंग. तुमचा टाय जरा कमालच आहे. तुमच्या ब्लेझरवर परफेक्ट सूट होतोय तो. यू हॅव अ ग्रेट चॉईस. थँक्यू थँक्यू. ॲक्च्युली हा टाय आणि स्टायलिंग खरं तर इंद्रा सरांचं नाही आहे. इनफॅक्ट सरांनी माझे सगळे डिसिजन्स मी स्वतः घेतो. Isn't it, Vikran? Okay, guys. So I hope the deal is confirmed. ॲब्सोल्युटली डन. टुगेदर ॲज अ कंपनी. Yes. आपण एक फोटो घेऊयात का? शुअर, वाय नॉट. इंद्रजित सर, राणी तुमच्यासाठी किती लकी आहे ना. सगळ्यांनी अप्रिशिएट केलंय. राणीचंच पाहिजे. तेव्हा का परीक्षा बघतोस तू माझी? इंद्रजित सर जे माझ्याशी वागले ते मी सगळं आबासाहेबांना सांगणार होते. माझ्या मनातलं सगळं बोलणार होते त्यांच्याकडे. पण आता ते पण नाही करता येणार. अरे, ते अपेक्षा लावून बसलेत माझ्याकडे. त्यांना असं वाटतंय की मी हे घर सांभाळून घे. सगळ्यांच्या मनाचा मान ठेवेन मी. या घरातली नाती टिकवून ठेवेन मी असं वाटतंय त्यांना. पण जर या सगळ्यात मी आमच्या नात्यातलं सत्य त्यांना सांगितलं तर ते आतनं पार तुटून जातील. आणि मी त्यांचं मन नाही मोडू शकत. मी इंद्रजित सरांबद्दल कोणाशी काहीच बोलणार नाही, कोणाला काहीच सांगणार नाही. आमच्या नात्यातल्या गोष्टी आमच्यातच राहतील.
ह्या सगळ्यात मला त्रास झाला तरी चालेल, पण मी आबासाहेबांना त्रास होईल असं काहीच वागणार नाही. देवा, आता सगळं तुझ्यावर सोपवलंय बाबा. तूच बघ काय ते. ऐका आता, अरे या सगळ्यात पूजा करायची राहिलीच की. आलीस आलीस ही पवित्र जागा सुद्धा नासवायला